तुम्ही जर नॉनव्हेज प्रेमी असाल तर हे असे काळे चिकन रेस्टॉरंट स्टाईल, तेही अगदी घरच्या मसाल्यांमध्ये. नमस्कार, तुमचे स्वागत आहे KG ग्लासी फूड या आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण करणार आहोत महाराष्ट्रातील चविष्ट असे गावरान स्टाईल काळ्या वाटणातले चिकन. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. सर्वप्रथम आपल्याला हिरवे वाटण करायचे आहे. त्यासाठी मिक्सरमध्ये थोडी कोथिंबीर, 1 इंच आले, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 किंवा 2 हिरवी मिरची, थोडे पाणी ऍड करून वाटून घेऊया. चिकन मॅरिनेट करण्यासाठी अर्धा किलो चिकन, पाव टीस्पून हळद, मीठ, आपण वाटलेले हिरवे वाटण सर्व एकत्र करून काही वेळ मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया. तोपर्यंत आपण ओल्या वाटण्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी 2 कांदे घेऊन त्याला चीर पाडून घेऊया. आणि ते अशा जाळीवर ठेवूया. मग पाव वाटी सुके खोबरे, 1 हिरवी मिरची. आता हे सर्व त्याची स्किन काळी होईपर्यंत भाजून घेऊया. आता हे सर्व थंड झाले की त्याचे बारीक तुकडे करून घेऊ. आणि आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया. सोबत कोथिंबीर, 1 इंच आले, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 टीस्पून गरम मसाला व थोडे पाणी ऍड करून वाटून घेऊ. अशा प्रकारे आपले ओले वाटण तयार झाले. त्याला काळा मसालाही बोलतात. आता आपण चिकन शिजण्यासाठी ठेवूया. त्यासाठी 1 टेबलस्पून तेल, 1 लहान आकाराचा बारीक चिरलेला कांदा लाईट गोल्डन कलरवर परतून घेऊ. व आता त्यात आपण मॅरिनेट केलेले चिकन ऍड करू. चिकनही मिक्स करून घेऊया. चिकन वाफेवर शिजवण्यासाठी झाकणावर पाणी ओतून चिकन शिजू देऊया आणि मध्ये मध्ये झाकण उघडून चेक करत राहूया. आणि हे आपले चिकन 80 ते 90% शिजवून घेऊया. आता एका कढईत 2 ते 3 टेबलस्पून तेल,
1 टीस्पून लाल तिखट पावडर हे चांगले परतून घेऊ. आपण वाटलेले ओले वाटण तेलामध्ये परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. मसाला चांगला डार्क कलर येईपर्यंत परतून घेऊया. मसाला असा ड्राय झाला की त्यात शिजवलेले चिकन ऍड करूया व चिकन शिजेपर्यंत ठेवूया. आता वरून लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. अशा प्रकारे आपले चविष्ट झणझणीत असे काळं चिकन तयार झाले आहे. आवडल्यास नक्की ट्राय करून बघा आणि आपल्या KG क्लासी फूड या आपल्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून व्हिडिओ अपलोड करताच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह.